आता आपण हिवाळ्यात होणाऱ्या घशांच्या आजारासंदर्भात आपण माहिती समजून घेतली. आता ह्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आपण आधीपासून घरात बरं करण्यासाठी गरम पाणी पिणं, हळदीचे दूध वगैरे, कोमट पिणं, ह्या सगळ्यांनी किंवा काही कुठले काढे असतील, कोरोना काळात पण आपण बऱ्याचदा त्या प्रकारच्या गोष्टी करून बघितल्यात आणि त्यांनी आपल्याला बऱ्याचदा घशाला आणि परिणामी नाकाला पण बऱ्याच अंशी चांगला फायदा जाणवलेला पाहिला आहे. पण त्यापेक्षा जास्त या गोष्टी खाऊन पिऊन जर त्रास होत असेल तर आपल्याला ते आयडेंटिफाय करायला लागतील. या गोष्टी आपल्या संपर्कात येणार नाही किंवा आपण त्याचं सेवन करणार नाही. इझिली अवेलेबल असलेले आईस्क्रीम, कोल्ड्रिंक आणि जंक फूड, पाणीपुरी वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला बऱ्याचदा अशा प्रकारचा त्रास देतात. त्यामुळे आपल्याला आवाजही बदलतो आणि घशाला इन्फेक्शन झाल्यामुळे ताप वगैरे सारखे प्रॉब्लेम्स जाणवतात. तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपण घरी असलेल्या माउथवॉशने जरी बिटाडीन किंवा कुठलंही लिस्ट्रीनचं माउथवॉश असेल त्यालाही कोमट पाण्याने आपण घरच्या घरी गुळण्या करून बरं करू शकतो. आणि थोडंसं कोमट पाणी, कॉफी, दूध, चहा वगैरे ह्या पदार्थांचं भरपूर प्रमाणात सेवन केलं तर आपण आपल्या घशाला आणि परिणामी आरोग्याला चांगलं ठेवू शकतो. थँक्यू.